महाविकास आघाडीच्या वाट्याला विधान परिषदेत एकमेव जागा येते आणि त्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। जर उद्धव ठाकरे स्वतः लढत असतील तरच पाठिंबा देऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। यामुळे काँग्रेसने ठाकरेंची कोंडी केली आहे। तर मैदानात उतरायचं की नाही याबाबत ठाकरेंकडून अजूनही सस्पेन्स कायम आहे। यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय या व्हिडिओमधून पाहू। राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागेसाठी 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे। यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे। 9 जागेपैकी 5 जागा या भाजपच्या वाट्याला येत आहेत, तर 2 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला, तर 1 जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येते। तर फक्त एकच जागा ही अख्ख्या महाविकास आघाडीच्या वाट्याला येते, ज्यात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शर्यत आहे। राज्यसभेला पवारांना चान्स मिळाल्याने त्यांचा पक्ष या शर्यतीमध्ये नाहीये। त्यामुळे या एका जागेसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि या जागेसाठी जोरदार रस्सीखेच या 2 पक्षांमध्ये पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांची टर्म संपत आली आहे, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा रिंगणात उतरावं यासाठी काँग्रेस आग्रही आहे। पण जर ठाकरे रिंगणात नसतील तर मात्र जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा काँग्रेसचा हट्ट आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे चांगलेच कोंडीत फसलेत। सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत इच्छुक असलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत, त्यामुळे त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ठाम मत आहे। पण जर ठाकरे मैदानात न उतरता त्यांनी दुसरा उमेदवार दिलाच तर मात्र आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वतः ठाकरेंनी निवडणूक लढवलीच नाही तर उमेदवार लागेल म्हणून ठाकरे गटात चाचपणी सुरू आहे। या एका जागेसाठी पक्षातल्या बड्या नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळते। सध्या ज्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे त्यात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आक्रमक प्रवक्त्या सुषमा अंधारे, कोकणातले पक्षाचे विश्वासू वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांचा समावेश आहे। या 4 पैकी ठाकरे कुणावर विश्वास टाकतात का आणि विधान परिषदेच्या रिंगणात संधी देतात का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ठाकरे गटासाठी ही एकच जागा प्रतिष्ठेची असल्यामुळे उमेदवाराची निवड करताना त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे। अर्ज दाखल करायला सुरुवात झाली असल्यामुळे आता महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान घडामोडी पाहायला मिळतात। त्यामुळेच आता आघाडीकडून भेटीगाठीवर जास्त भर दिला जातोय। त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। ठाकरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत का या प्रश्नावर सपकाळ यांनी त्यावर मी भाष्य करू शकत नाही असं सांगितलंय। यामुळे ठाकरे रिंगणात असतील का या प्रश्नाचं उत्तर अजूनही सस्पेन्समध्येच आहे। यामुळे ठाकरे आता या कोंडीतून सुटण्यासाठी कुठलं प्लॅनिंग करतात की स्वतःच मैदानात उतरतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे ठाकरे स्वतः मैदानात उतरतील की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळेल? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।